आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाकुंभातून। महाकुंभादरम्यान वसंत पंचमीच्या दिवशी विशेष अमृत स्नानाचं आयोजन आजच्या ब्रह्ममुहूर्तावर करण्यात आलं होतं। सकाळी 5:23 ते 6:16 पर्यंत पवित्र अमृत स्नानाचा सोहळा संपन्न झाला। महाकुंभाच्या या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातनं जगभरातनं भाविक दाखल होत आहेत। या ठिकाणी त्रिवेणी संगमात कोट्यवधी लोकांनी स्नान केलंय। महाकुंभात पहिला अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झालं। दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्ये दिवशी पार पडलं होतं। या अमृत स्नानाच्या वेळी गर्दी अनियंत्रित झाली होती आणि प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती, ज्यात अनेकांना प्राण गमवावे लागले होते। आणि या पार्श्वभूमीवर आज मात्र चोख सुरक्षा व्यवस्था ही इथे ठेवण्यात आलेली आहे। अमृत कुंभाचा हा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं दाखल झालेले हे सगळे 13 आखाड्यातले साधू महंत आपण पाहतो आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले। आजची वेळ होती आणि त्या वेळेप्रमाणेच खरं तर स्नानाला विशेष महत्त्व होतं आणि त्या अनुषंगानं सकाळी 5:23 ते 6:16 हे पवित्र असा अमृत स्नान जे आहे ते पार पडलं। 13 आखाड्यातले महंत त्याचबरोबरीनं सर्व साधूगण यावेळेला उपस्थित होते। इथे दृश्य आपण पाहतोय, एकीकडे प्रचंड थंडी सुद्धा आहे, गारवा या वातावरणामध्ये आहे, मात्र तरीही महाकुंभाचा अनुभव घेण्यासाठी जमलेले हे सर्व साधूगण तसंच नागा साधू सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। कुठे शंखनाद, कुठे डमरूनाद, त्रिशूळाचं दर्शन अशा स्वरूपामध्ये हे कुंभ स्नान जे आहे, अमृत स्नान जे ते पार पडलेलं आहे। सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत। तब्बल 144 वर्षांनी होत असलेल्या या महाकुंभासाठी कोट्यवधी लोक दररोज इथे दाखल होत आहेत। संपूर्ण भारतभरातनं तर लोक येत आहेतच, मात्र त्याबरोबरीनं भारताच्या बाहेरूनही अनेक विदेशी नागरिकही इथे दाखल होत आहेत।